आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चालू झालेला आहे। आज आपण पोहोचलेलो आहोत आदित्य हनुमंत गुंडरे यांच्या ठिकाणी, जे याच आळंदी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष। तर मंडळी, आपल्या समवेत आत्ता माजी उपनगराध्यक्ष आदित्यजी गुंडरे आहेत। साहेब, आपलं स्वागत आहे या चॅनलमध्ये। नमस्कार। त्याचप्रमाणे या निवडणुकीला प्रथमतःच सामोरे जात असताना त्यांच्या सौभाग्यवती म्हणजेच ऋतिजा आदित्य गुंडरे आपल्या समोर आहेत। ताई, नमस्कार आपल्या चॅनलमध्ये। नमस्कार। तर आदित्यजी, तुमच्यासमोर पहिला प्रश्न असा आहे की येणारी 2025 निवडणूक सामोरे जात असताना निवडणुकीला तुमच्या समोर कुठले विकासाचे योजना असतात? मी प्रथमतः सांगू इच्छितो की 2016 ते 2021 या कालावधीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये जुना प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी निवडून होतो। या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर मी प्रभागातील जे कच्चे रस्ते होते, कच्चे रस्ते पक्के बनवण्यासाठी, सिमेंटचे रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रयत्न केला आणि ते प्रशासनाच्या मागे लागून ते करून पण घेतले। आणि त्याच्यानंतर आळंदी विकास आघाडीच्या माध्यमातून आळंदीचा अखंड रस्ता असेल किंवा केळगाव आळंदी रस्ता असेल किंवा गोपाळपुरा ते चाकण चौक रस्ता असेल, हे आळंदी विकास आघाडीच्या माध्यमातून झालेली कामं आहेत आणि ती कामं प्रशासनाचा पाठपुरावा करून आम्ही करून घेतली आणि ते आमच्या कार्यकालात झालेली आहे। आणि ती कार्यकालात काम करत असताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी वाढदिवसानिमित्त CCTVच्या प्रत्येक चौकामध्ये आपण काम केलं होतं, CCTV लावले होते। त्याचं जे आहे ते प्रक्षेपण ते पोलीस स्टेशनमध्ये दिलं। ज्ञानेश्वर विद्यालय असेल किंवा वारकरी शिक्षण मंडळ असेल किंवा आळंदी शाळा क्रमांक 1 असेल, तिथं विद्यार्थ्यांची वारकरी संप्रदायाची मोठ्या प्रमाणात होती आणि कंपन्यांची पण गाड्या जास्त मोठ्या प्रमाणात जात येत होत्या। तर अपघात होऊ नये, त्या वाहनांचा प्रवास कमी होण्यासाठी किंवा वाहनांचा वेग कमी होण्यासाठी आम्ही तिथे स्वखर्चातून स्पीड ब्रेकर लावले होते। स्पीड ब्रेकर लावल्याच्या नंतर अपघात पण कमी झाले आणि त्याचे परिणाम लोकांना दिसले। असं आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये काम करत असताना, पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये काम करत असताना हे सर्व आपण केलं होतं। माझ्या वैयक्तिक वाढदिवसानिमित्त बुद्ध आश्रमात अन्नदान असेल किंवा वारकरी संप्रदाय महेश महाराज यांची धर्मशाळा, तिथे गेली 4 वर्ष अन्नदान केलं होतं। जलाराम महाराजांची गोशाळा, तिथे पण गोशाळेला चारा वाटप प्रत्येक वर्षी आपण करत असतो। निकिता शिंदेचा आपण मातोश्री वृद्धाश्रम, तिथे दरवर्षी आपण अन्नदान करत असतो। समाजात आल्याच्या नंतर जे 80% समाजकारण, 20% राजकारण ही भूमिका पहिल्यापासून ठेवलेली आहे आणि ते करत असताना कुटुंबाची व मित्रपरिवाराची साथ खूप मोठी होती आहे। हे झालं बाबा पूर्वीच्या निवडणुकीच्या कार्यकाळात केलेली कामं किंवा पूर्वीच्या निवडणुकीत मी काय केलं आणि आता बाबा मी निवडणुकीला उभं राहिल्यानंतर मला काय करायचं। मी तसं माझा पूर्वीचा प्रभाग क्रमांक 6 2016ला जो होता तो 2022ला बदललेला आहे। आता मला प्रभाग क्रमांक 1 जो माझा आहे, त्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये 30-40% पूर्वीचा माझा प्रभाग क्रमांक 6 आहे। बाकी नवीन एरिया मला आलेला आहे। त्या नवीन एरिया आल्याच्या नंतर त्या नवीन एरियामध्ये म्हणजे 40 फुटाच्या डाव्या बाजूच्या 3 गल्ल्या ज्या आहेत त्या माझ्याकडे आज तिथे मी प्रचाराला गेल्याच्या नंतर त्या लोकांची संवाद साधल्याच्या नंतर तिथं पदविका जे आहे ते लावणं गरजेचं आहे। पहिले प्राथमिक मला माझं पहिले प्राथमिक त्याच्यासाठी असेल आणि तिथं तिथल्या नागरिकांना पाण्याचा जो प्रश्न आहे, पाणी त्यांना जाते भेटते का आणि ते पाण्याचा जो दाब पाहिजे त्या उच्च दाबाने त्यांना ते पाणी भेटत नाही, म्हणजे पाणी कमी प्रमाणात त्यांना भेटतं। त्याच्यावरती काम पहिलं मी करणार आणि त्याच्यानंतर पदमोठी रस्त्याला आपण नंतर जात असताना तिथे कचरा पडतो, त्या कचऱ्यासाठी तिथं कचरा गुंडी जी आहे, कचरा गुंडी ठेवावी किंवा गंधगाड्या तिथे वेळेवरती जर गेल्या। त्याचप्रमाणे त्याच्या सौभाग्यवती ऋतिजा आदित्य गुंडरे प्रथमतःच या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्या प्रभाग 1 मधनं उभ्या आहेत। आपण त्यांना विचारूया। ताई, मला सांगा की तुम्ही शिवसेना हा पक्ष का? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत माझ्यासारख्या अनेक स्त्रियांच्या मागे ते ठामपणे उभे आहेत, लाडका भाऊ म्हणून। त्याच्यामुळे मी हा पक्ष निवडण्याचा माझं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका आहे आणि हे श्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आळंदी आली माऊली व वारकरी संप्रदाय लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो आळंदीमध्ये 750वा समाधी सोहळा झाला, तसेच माऊलींचा जो स्वर्ण कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमासाठी स्वतःच्या वतीने व पक्षाच्या वतीने भरपूर असा निधी दिला आणि त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे साहेब ज्या टायमिंगला आळंदीमध्ये आहे
त्यानंतर रस्त्यांची अवस्था पाहून एकनाथ शिंदे साहेबांनी एका दिवसामध्ये 1 कोटी रुपये निधी देतो अशी ग्वाही दिली आणि एका दिवसात निधी देतो असं नुसतं बोलले नाही, तर त्यांनी तो एका दिवसामध्ये आळंदी नगर परिषदेला पाठवला तो. आणि असा नेता जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहिल्याच्यानंतर या आळंदीमध्ये काम करायला माझ्यासारख्या पोराला एक जिद्द निर्माण होईल आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभं राहणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप आवडेल. मी आदित्य हनुमंत गुंडरे शिवसेना या पक्षाकडून उभा राहिलेला आहे. येत्या 2 डिसेंबरला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मला मतदाररूपी आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती. रामकृष्ण. मी ऋतुजा आदित्य गुंडरे, प्रभाग क्रमांक 1 मधील महिला उमेदवार. येणाऱ्या 2 डिसेंबरला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा. रामकृष्ण.